सहभाग असलेलं हे शिबिर रामायणच्या निसर्गरम्य परिसरात संपन्न झालं। सुरभी नागभीड, मित्रायन नागभीड आणि जयस्वाल परिवारांनी सर्व शिबिरार्थींचं मनपूर्वक स्वागत केलं। चंद्रपुरातील लोकमान्य टिळक कन्या विद्यालय, मार्कंडेवार गुरुकुल, छोटूबाई पटेल विद्यालय, FES विद्यालय, भवानीबाई चव्हाण विद्यालय, तसेच गडचेंदूर येथील महात्मा गांधी विद्यालय, सावित्रीबाई फुले विद्यालय आणि गोंदिया जिल्ह्यातील नूतन हिंदी हायस्कूल इत्यादी शाळांचे विद्यार्थी शिबिरार्थी म्हणून सहभागी झाले होते। या संस्थेने 15 ऑगस्ट 1983 ला चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यात सर्वप्रथम ब्लूमिंग बर्ड्स नामक निसर्ग मंडळ स्थापन करून पर्यावरण संवर्धन चळवळीस जन्म दिला आणि आज या फाउंडेशनच्या शिबिराच्या निमित्ताने या संस्थेचा वटवृक्ष होण्याकडे या संस्थेची वाटचाल सुरू आहे। भारतीय संस्कृतीत निसर्गालाच ईश्वर मानलेले आहेत। निसर्गातील प्रत्येक घटक हा पूजनीय आहे। त्यानुसार वृक्षपूजा करून शिबिराचे उद्घाटन प्रमुख पाहुण्यांनी केले। प्रमुख पाहुण्यांना फाउंडेशन बॅचेस लावून त्यांचं स्वागत केलं। पर्यावरण रॅलीने शिबिराची सुरुवात झाली। वाघ आणि अस्वल यांचा वेश धारण केलेली शिबिरार्थी आजच्या या सोहळ्याचे आकर्षण ठरले होते। वन्य प्राण्यांच्या वतीने वन्यजीव संरक्षक श्री निह काकोडकर यांचे स्वागत वाघ वेश धारण केलेल्या शिबिरार्थ्यांनी करून त्या वाघ वेश धारण केलेल्या मुलांनी स्वतःच्या बचावाची मागणी केली। स्वागत सोहळ्यानंतर स्वागत गीताला सुरुवात झाली। स्वागत गीत आणि पर्यावरण गीत सादर केलं बंगाली मुलींनी। या मुली होत्या नूतन हिंदी हायस्कूल अरुणनगर, जिल्हा गोंदिया। स्वागताध्यक्ष प्राध्यापक राजन जयस्वाल जे आजच्या या सोहळ्याचे सहसंयोजक होते। सुरभीचे ते संयोजक होते, सुरभीचे ते अध्यक्ष आहेत। ते आपल्या भाषणात म्हणाले, संस्थेचा हा उपक्रम जरी लहान असला तरी विचार मोठा आहे, व्यापक आहे। या विचारातून ही पिढी भविष्यात कार्य करणार आहे। मानव हा विश्वासघातकी आहे पण निसर्ग नाही। त्यामुळे निसर्गाचं संवर्धन केल्यास आपणा सर्वांचा फायदाच होणार आहे। या प्रसंगी पाटील मॅडम म्हणाल्या, संस्थेचा हा उपक्रम स्तुत्य आहे, माझ्या शुभेच्छा आहे। पर्यावरण संवर्धन ही चळवळ दिवसेंदिवस वाढावी अशी माझी अपेक्षा आहे।
प्रमुख पाहुणे आणि संस्थेचे अध्यक्ष विजय मार्कंडेवर आपल्या भाषणात म्हणाले, पृथ्वीवरील या सर्व बदलाला आपण सर्व जबाबदार आहोत. जे जे काही आपण पर्यावरणासंदर्भात वाईट केले आहे ते आपणच केलेले आहे आणि म्हणून वसुंधरेच्या संरक्षणासंदर्भात जे जे काही आपल्याला करायचं आहे ते चांगलं करायचं आहे ते आपल्याला आताच करावे लागणार आहे आणि नंतर असं काही करण्याचं संधी आपल्याला येणे नाही. उद्या आपण जे गोडाझरीचं दर्शन घेणार आहोत. गोडाझरी या भागातलं एक निसर्गरम्य असं पाण्याचं ठिकाण आहे आणि अशा प्रकारचं दृश्य यापूर्वी आपल्या देशामध्ये अनेक ठिकाणी होती. लाखाच्या जवळपास अशी दृश्य नष्ट झालेली आहे. हे आपलं खरं दुर्दैव आहे. एवढ्या मोठ्या प्रचंड प्रमाणावर पर्यावरणाचा ऱ्हास झाल्यामुळे आज पर्यावरण संकट वाढलेल्या लोकसंख्येसमोर उभे आहे. लोकसंख्या नियंत्रणात ठेवणे आणि वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धन करणे हाच एकमेव उपाय शिल्लक आहे. तेव्हा संवर्धनासाठी प्रयत्न करायचे असल्यास आज आणि आताच नाही तर पुन्हा कधी नाही ही वेळ या ठिकाणी आलेली आहे. तेव्हा सर्वांनी त्या दृष्टीने प्रयत्नरत राहावं. प्रमुख पाहुणे श्री बंडोपंत बोडेकर म्हणाले, टायटॅनिक भविष्याकडे झेपावणाऱ्या वसुंधरेच्या प्रवासाची जाणीव उमलत्या पिढीस व्हावी आणि त्या अनुषंगाने पर्यावरण संवर्धन चळवळीत त्यांनी वाहून घ्यावे ही संवेदनशीलता अंकुरित करण्याच्या उद्देशाने या शिबिराचे प्रयोजन आहे. त्यांनी आपले विचार व्यक्त केले. ताडोबा राष्ट्रीय उद्यानाचे उपवन संरक्षक माननीय श्री निह या संस्थेच्या प्रयत्नातूनच वर्तन परिवर्तनाचं कार्य घडून येणार आहे. संस्थाध्यक्ष विजय मार्कंडेवर सर यांनी उपवन संरक्षक श्री काकोडकर सरांचं आभार मानलं. या प्रसंगी नागभीडच्या प्रथम नागरिक आणि सरपंचा सौ विमलताई गिरेपुंजे यांनी अध्यक्षीय भाषण केलं. अध्यक्षीय भाषणानंतर पर्यावरण गीत सादर केलं नूतन हिंदी हायस्कूलच्या मुलींनी, जे बेंगालीमध्ये होतं आणि त्या गीताचा संदेश मराठीमध्ये अनुवाद करून सांगितला त्यांच्याच सरांनी. तो संदेश असा होता की हे मानवा, तू अनंत असे अत्याचार या पृथ्वीवर केले. आता त्या पृथ्वीला वाचवणं हे तुझंच कर्तव्य आहे, प्रथम कार्य आहे. संयोजन समिती सदस्य श्री भाऊराव पत्रे यांनी पुढील कार्यक्रमाची रूपरेषा शिबिरार्थ्या समोर मांडली आणि सर्व पाहुण्यांचं त्यांनी आभार मानलं.
भोजनानंतर दुसऱ्या सत्रास सुरुवात झाली आणि या सत्रामध्ये सर्व शिबिरार्थ्यांना नागवीड जवळच्या टेकडी परिसरामध्ये नेण्यात आलं. प्रसिद्ध देवतलाव त्यांना दाखवण्यात आला. पाणतळाची निर्मिती कशी होते, जलसंवर्धन म्हणजे काय, भूसंवर्धन म्हणजे काय याविषयी माहिती त्यांना दिली. रानवाटेवरतीचा फेरफटका आणि निसर्ग घटक विषयक माहिती श्री यशवंत सुरे सर, विजय मार्कंडेवार सर, प्राध्यापक अशोक डोईफोडे, श्री बंडोपंत बोडेकर, श्री भाऊराव पत्रे यांनी सर्व माहिती मुलांना पुरविली. त्यानंतर ते ही सर्व मंडळी आणि शिबिरार्थी नागवीडच्या या नैसर्गिक वैभवाकडे वळले. डोंगरावर असलेल्या शंकराच्या मंदिराचे हे महाद्वार आहेत. महाद्वार ते मंदिर अशा एकूण 256 पायऱ्या आहेत. या पायऱ्यावर चढण्याचा आनंद सर्व शिबिरार्थ्यांनी घेतला. समोर जे दिसते आहे तिथे नागोराव नावाच्या वैद्याची समाधी आहे. नागोराव नावाचे वैद्य या गावचं भूषण आहे, कारण ते त्या नावाने प्रसिद्ध आहेत. कारण नागोराव नावाच्या वैद्याने या गावाची सेवा केली. प्लेग पासून गावकऱ्यांचे संरक्षण करता करता ते स्वतः प्लेगच्या आहारी गेले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला अशी माहिती श्री यशवंत सुरे यांनी या प्रसंगी दिली. समोर अशा मोठ्या शिबिरांना जाणं तुला आवडेल का? निसर्गाच्या म्हणजे उन्नतीसाठी वगैरे तुला झाडं लावणं वगैरे असं तुमच्या कार्यक्रमात सांगितलं, असं तू उन्नतीच्या दृष्टीनं कोणते काम करते? छान आंब्याचे, फळाची वगैरे, फुलाची पण छान झाडं लावली आणि लोकांना सुद्धा सांगितलं मोठं केल्यावर. आता सांगायचा प्रयत्न केली लोकांना की झाडं लावा आणि वन संरक्षण करा. आणि जंगली जनावरांच्या बाबतीत काय करते? जंगली जनावरांच्या बाबतीत मी प्रत्येक शिकाऱ्यांना असं सांगेन की कोणाला मारायचं नाही आणि आपण त्यांना हत्या करून आपल्याला काही मिळणार नाही. धन्यवाद. या प्रसंगी सहभागी शिबिरार्थ्यांच्या मुलाखतीही घेण्यात आल्या. मंदिराच्या पलीकडे असलेले उंच शिखर, तिथून विलोभनीय अशा सूर्यास्त दर्शनाचा नैसर्गिक सोहळा शिबिरार्थ्यांनी अनुभवला. या सत्रामध्ये पक्षी निरीक्षणाची मूलभूत तत्वे, डोंगर निर्मितीचे कारण, जमिनीची धूप, सूर्यास्त दर्शन इत्यादी विषयक प्रत्यक्ष स्थळी निसर्ग परिसराचा उपयोग करीत माहिती शिबिरार्थ्यांना देण्यात आली.
सूर्यास्ताच्या या दर्शनानंतर या शिखरावरून घेतलेलं हे नागभीड नगरीचं हे दृश्य आहे. दिनांक 11 नोव्हेंबरला कार्तिक पौर्णिमा होती आणि कार्तिक पौर्णिमेच्या या शुभ दिवशी चंद्राचं पूर्णाकृती दर्शन चित्रात दर्शन शिबिरार्थ्यांना झालं. या प्रसंगी चंद्राच्या या प्रकाशात शिबिरार्थ्यांच्या प्रतिक्रिया अतिशय उत्स्फूर्त अशा होत्या. आपल्याला कॅम्प कसा वाटला, आपण यातून काय साध्य केलं, याविषयी त्यांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रिया बोलक्या होत्या. शिबिरार्थी म्हणाले की नित्य नेहमीच्या अभ्यासापासून आणि घरापासून दूर येऊन निसर्गाच्या कुशीत या ठिकाणी येऊन खूप काही आम्ही या ठिकाणी शिकलो. कुठलाही त्रास आम्हाला झालेला नाही. व्यवस्था सुंदर अतिशय होती. या शिबिराचे सहसंयोजक प्राध्यापक राजन जयस्वाल म्हणाले, बालक वर्गांसाठी विद्यार्थ्या वर्गासाठी एखादं शिबिर आमच्या या रामायण परिसरात व्हावं अशी माझी इच्छा होती आणि तसा सुरभी नागभीडचा हा नेहमीचाच प्रयत्न राहिलेला आहे. टायटॅनिक प्रवासाकडे वळणाऱ्या पृथ्वीचे संरक्षण करण्यासाठी मत परिवर्तन करण्याशिवाय दुसरा मार्ग नाही. अशा लहान छोटेखानी शिबिरातूनच हे सर्व शक्य आहे, यावर माझा विश्वास आहे. या प्रसंगी शिबिराचे संयोजक श्री बंडवंत बोडेकर यांच्याही प्रतिक्रिया या प्रसंगी घेण्यात आल्या. अरे म्हणतो भयानक दिसतं. नमस्कार. पर्यटन स्थळ घोडाझरी येथे आपलं सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. घोडाझरी चंद्रपूर जिल्ह्यातील एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आणि थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. चंद्रपूर गडचिरोली वाया मूल उमरेड मार्गे या मार्गावर चंद्रपूर पासून अंदाजे 95 किलोमीटर आणि नागपूर पासून जवळपास तितक्याच अंतरावर हे पर्यटन स्थळ वसलेलं आहे. मला जेव्हा एकांत हवा असतो, शहराच्या नेहमीच्या व्यस्त जीवनापासून आणि कोलाहलापासून दूर जावंसं वाटतं, तेव्हा सर्व लोक पर्यटन स्थळाकडे धाव घेतात. और फ्लो करते हैं. बहुत से लोग यहाँ से यानी इतना भी पानी क्यों न रहे, 1-2 आदमी तो भी यहाँ से लोग जाते हैं. पश्चिमेकडे 7 किलोमीटर अंतरावर नागभीड पासून 14 किलोमीटर अंतरावर आहे. ह्या घोडाझरीच्या समोरच एक घोडाझरी नावाचं एक छोटेखानी गाव आहे. त्या गावामुळेच त्या तलावाला घोडेझरी तलाव असंही नाव पडलं असावं
असा अंदाज आहे. नागभीड, चिमूर, नेरी, सिंदेवाई, नवरगाव अशा या बाजूच्या पर्वतांच्या डोंगरांच्या रांगांनी हे तळ पूर्णतः वेढलेलं आहे आणि त्यामुळेच निर्माण झालेलं आहे. ही 2 वेळा उत्पन्न घेता येते जी हंगामी. भारतीय संविधानातील कलम 51 मध्ये भारतीय नागरिकांची मूलभूत कर्तव्ये सांगितलेली आहे, ज्यात इतर कर्तव्याबरोबरच पर्यावरण संरक्षणासाठी प्रत्येक भारतीय नागरिकाने पर्यावरण दूषित होण्यापासून वाचविणे, तसेच वनसंपदा, नद्या व वन्यजीव यासारख्या गोष्टींचे संरक्षण करणे, सजीव प्राण्यावर दया करणे हे अभिप्रेत आहे. हाच विचार या संस्कार शिबिरातून व जनजागृतीच्या माध्यमातून नॅशनल फाउंडेशन ऑफ इकॉलॉजी अँड एन्व्हायरमेंट चंद्रपूर हे करते आहे. मी राहिली ना मॅडम. बांधून अजून चम्मच येते सर ना. उपाय त्यावर सांगा हो, उपाय त्यावर सांगा. यापूर्वी आपण जो धरण पाहिला होता तो होता घोडादरी तलाव. विस्तीर्ण अशा जंगलाने वेढलेला हा प्रदेश आणि हा तलाव 1905 साली बांधण्यात आला. याचं काम 1923 साली पूर्ण झालं. या जलाशयाच्या भोवताली खूप मोठा असा विस्तीर्ण प्रदेश जंगलाने व्यापलेला आहे आणि त्यामुळे या जंगलात खूप निरनिराळ्या प्रकारचे प्राणी आपल्याला नेहमी पाहावयास मिळतात. आमच्या प्रवासातच आम्ही येताना एक जंगली नीलगाय पाहिली. या तळ्याचं एकूण शेतीयोग्य समाधी क्षेत्र आहे 12,868 हेक्टर. प्रत्यक्ष ओली क्षेत्र मात्र 5,596 हेक्टर आहे. तू बस नाही जे जंगली प्राणी आहे, या जंगली प्राण्यांपेक्षा सगळ्यात जास्त भीती वाटते आपल्याला सापाची. कारण की लहानपणापासून आपल्या डोक्यावर साप चावला म्हणजे मरणार हेच बिंबवलेलं असतं. म्हणून सगळ्यात जास्त भीती आपल्याला सापांची वाटते. साप हा सरीसृप जातीतला प्राणी आहे. साप म्हणजे काय? साप याचा अर्थ सर्प या पूजा करायची हे कसं असं व्हायला नको. त्यानंतर असं म्हणायचं बँडेज कुकरी हा साप पूर्णतः बिनविषय असतो, पण आपल्या भागामध्ये याला अतिशय धमाल असा विषारी साप म्हणून ओळखला जातो. आणि हा साप चावला तर चावला तर याच्या शरीरावर जसे दांडी असतात म्हणजे असे जे पट्टी असतात
तेवढे पट्टे त्याला तेवढे झटके येईल, तेवढ्या झटक्यानंतर तो मरेल, अशी अंधश्रद्धा आहे किंवा असा समज आहे. या सापाची लांबी साधारणतः आपल्याला 3 ते 3.5 फुटांपर्यंत मिळालेली आहे. या सापाला ओळखण्याची महत्वाची खूण म्हणजे याच्या डोक्यावरचा उलटा व्ही असतो. या सापाला तुम्ही कसंही हाताळा, साप तुम्हाला काहीच करणार नाही, फक्त त्याला त्रास द्यायचा नाही. फक्त हा साप काहीच करत नाही. जसं आपल्याकडे नानेटी नावाचा साप असतो, ज्याला आपण वाशा म्हणतो, तो साप विनाकारण मारला जाते, कारण की तो साप चावत नाही, अतिशय निरुपद्रवी साप आहे. तरी लोक त्याला असे बोट दाखवला अनेक तयार होतात म्हणून मारून टाकतात. त्याचं कुठली कारण नाही. हा साप आपल्या घरामधले झुरळ, लहान लहान मुंग्या, तसेच मुंग्यांची अंडी खाऊन जगत असतो. या सापाला ओळखण्याची अजून महत्वाची खूण म्हणजे याच्या शरीरावरती असे पट्टे असतात. आणि जर माझ्या हातात सापच मला नसेल ना, तुम्हाला काय होणार? या सापाला विदर्भामध्ये आणि भारतामध्ये रेसा स्नेक म्हणून ओळखले जाते. मागे चंद्रपुरात एक विशिष्ट प्रयोग झाला होता. कृत्रिमरित्या चंद्रपुरात पिल्ल जन्मणार. जे पिल्ले किंवा अंडे होते या सापाची होती. या सापाला ओळखण्याची महत्वाची खूण म्हणजे याचा हा कलर गव्हासारखा असतो. याला गव्हाळ्या नाग म्हणून ओळखलं जातं. आपल्या भागात यासाठी मानलं जातं की याचा कलर गव्हाळ्या आहे. आणि त्यानंतर याच्या याचं जे डोकं असतं, हे डोकं, त्याच्या डोक्यावरती साप ठेवले असतात, काळे भरून डोळे असते. हा सापांमधला सगळ्यात सुंदर साप आहे, कारण की या सापाला नागिन म्हणतात, ध्रुव नागिन. आणि कधीही या सापाला जर आपण पाहिलं तर जर प्रकाशात पाहिलं तसा चमचम करत जात असतो. म्हणून या सापाला अतिशय सुबक आणि सुबक असे त्याच्यावर पट्टे असतात छोटे छोटे, जे आपल्याला दिसत आहे. ते साप, या सापाला ओळखण्याची महत्वाची पूर्ण, या सापाची लांबी साधारणतः 4 फुटांपर्यंत मिळालेली आहे. या सापाला कोणी हाताळू शकतं, फक्त मी जसं म्हटलं तसं हाताळायचं. जर कुणाला हाताळायचं असेल तर कमी आहे. दोघी तो साप तसाच पकडून ठेवा. आणि नंतर पळून जातो. आपल्या विभागामध्ये हा धोंड्या म्हणून ओळखला जाते. याला मराठीमध्ये नाव आहे पांदिवड आणि इंग्लिशमध्ये चेकर किलबॅक म्हणतात. हा साप मानवाचा खरंच चांगला मित्र आहे, कारण की आपल्या घरामध्ये जे संडास असतात, संडासाच्या आतमध्ये मलियाची छोटी छोटी अशी पिल्ले असतात किंवा ते मच्छराची पिल्ले असतात, ते पिल्ले खाऊन हा जगत असतो. आम्ही चंद्रपुरात असा प्रयोग केला, फार मोठी जखम होते. आणि हा साप, त्याला तुम्ही कसंही पकडा, जर तुम्ही त्याच्या तोंडाला पकडलं असेल तर तो तुम्हाला चावणार नाही, अन्यथा तुम्हाला खूप कटाक्षाने चावेल. आणि अतिशय तापट स्वभावाचा साप म्हणून याला मानलं जातं. कृपया कुणीच या सापाला पकडण्याचा प्रयत्न करू नका. जर आपल्या घराकडे साप निघत असेल, दिसतो पिक्चरमध्ये पाहतो, नागिन नावाची सिरियल पाहतो, नागिन नावाचा पिक्चर पाहतो, त्यामुळे सगळ्या डोक्याला वाटते की साप डास पकडतो. सापाला मित्र समजा इथे साप चावला तर बांधताना कधीही इथे बांधावं, यासाठी तिथे एक हाड असतं. हात असा करू नये, जास्त हात असा वरता करू नये. जर हात असा वरती केला तर ज्या जास्त हात वरती केला तर हृदयापाशी सरळ रक्तप्रवाह जाईल आणि तुम्हाला हृदयविकारात झटका येण्याची शक्यता असते. प्रत्येकाने आम्हाला खूप अतिशय चांगला सहकार्य केलं. जागेवर बसावं. जर विषारी साप चावला हे कसं ओळखा सांगा? जिथे साप चावला तो भाग सुचतो आणि जळजळ होते, हे फक्त घोण्याच्या संदर्भात आहे. जर नाक चावला तर तुम्हाला कमी दिसू लागेल, तुमची जीभ जड होईल, तुम्हाला ऐकू कमी होईल, तुम्हाला चक्कर येईल, त्यानंतर तुमच्या तोंडातून फेस येण्याची शक्यता आहे, तुम्ही मूर्छित औषध जाण्याची शक्यता आहे. असं वाटलं का? असं का करते? हा 5.5 फुटाची धामण आहे. या सापाला जर तुम्ही याच्या तुम्ही मला सांगितलं हृदयावरती आणि याच्या जर गुदद्वारावरशी
तुम्ही चांगला आधार दिला, साप तुम्हाला काहीच करणार नाही. सापाला फक्त तुम्ही वृक्ष वाटले पाहिजे, तरच तो तुमच्यावर लटकण्याचा प्रयत्न करेल, अन्यथा तुमच्यावर पळून जाण्याचा प्रयत्न करेल किंवा चावण्याचा प्रयत्न करेल. साप अतिशय घाबरट असा प्राणी आहे. घाबरट प्राण्यामुळे तो जास्तीत जास्त भीतो माणसाला, आणि पळून जाण्याच्या किंवा चावण्याचा दोनच प्रकार करतात. या सापाला ओळखण्याची एक महत्वाची खूण म्हणजे याची लांबी साधारणतः 13 फुटापर्यंत मिळालेली आहे. मी आतापर्यंत 8.5 फुटाची धावण पकडलेली आहे. आणि त्यानंतर या सापाचे जे डोळे असतात ते अतिशय मोठे असतात, आणि त्यानंतर याच्या तोंडावरच्या काळ्या रेषा असतात, साधारणतः पाहून घ्या 4 रेषा असतात. या सापाची जी शेपटी असते अतिशय निमुळती होत जाते. लोक त्याला काटा असे संबोधतात किंवा काटा म्हणतात. कुठल्याच प्राण्याला काटे नसतात किंवा कुठल्याच सापाला काटे नसतात. नंतर ज्या लहान मुलांना सापाला हात लावत असेल त्यांनी कृपया स्टेजवर यावं. मी साप कसा हाताळावे सांगतो. दाबू नका. चांगला आधार दिला तर तुम्हाला काही आणि आमचे मित्र पाहुणे आलेले आहे. अध्यक्ष नमस्कार सर. ह्या क्लबचे आपण म्हणजे संस्थेचे आपण अध्यक्ष आहात सर. ही संस्था निर्माण करावी असं आपल्याला काय वाटलं, नाही की उद्देश काय आहेत? एक तर चंद्रपुरातला पहिला नेचर क्लब, चंद्रपूरच्या नॅशनल पार्क ताडोबा राष्ट्रीय उद्यानचे त्यावेळचे ACF जे रामानंद साहेब होते, त्यांच्या प्रेरणेने आमच्या शाळेत सुरू झाली. विज्ञानाचा शिक्षक असल्यामुळे मला पर्यावरणाच्या अलग अलग आस्पेक्टमध्ये दृष्टिकोनामध्ये थोडासा इंटरेस्ट निर्माण व्हायला लागला, आणि त्यानंतर मग आम्ही ती एक संस्था स्थापन केली. उद्देश हा होता की खरोखरच पृथ्वी ही एका टायटॅनिक भविष्याकडे झेपावते आहे, आणि वेळीच जर आपण सावध झालो नाही तर ते जहाज जसं बुडालं आणि अनेकाचा अंत झाला, तसं या पृथ्वीवरील जीवसृष्टीचा एंड होणं ही काही मोठ्या नवलाची गोष्ट नाही आहे. तेव्हा आपण नवीन पिढीमध्ये, उमलत्या पिढीमध्ये ही भावना निर्माण करून त्यांनी पर्यावरणाचं संवर्धन करावं, हा संदेश पोहोचविणे, त्यावर त्यांनी अंमल करावा अशी परिस्थिती निर्माण करणं, एवढाच आमचा एक उद्देश होता. सर, हा पर्यावरण संस्कार शिबिर आपण आयोजित केला. लहान विद्यार्थी मनावर पर्यावरणाबद्दल संस्कार निर्माण करणं हा त्याचा महत्वाचा उद्देश होता. या अगोदर आपण अशा प्रकारचे कोणते कोणते महत्वाचे कार्यक्रम केले? 15 ऑगस्ट 1983 आमचा नेचर क्लब स्थापन झाला. त्या वर्षीपासून दरवर्षी मुलांना निसर्गाच्या कुशीत नेऊन निसर्गाचा एक अनुभव देणे, 4 ते 6 किलोमीटर सायकलने लोहारा, जुनोना, लोहारा रिसर्च नर्सरी या परिसरात एक ट्रिप आयोजित करणे, तसेच ताडोबा राष्ट्रीय उद्यानात वाईल्ड लाईफ वीक मध्ये एकदा आपल्या मुलांना घेऊन जाणे, असे 3-4 कार्यक्रम आम्ही दरवर्षी तेव्हापासून जवळपास 1996 पर्यंत घेत आलेलो. हा कार्यक्रम खूप यशस्वी झाला असं मला वाटतं सर. यानंतर भविष्यात आपले काय प्लॅनिंग आहेत? प्लॅनिंग फार मोठा आहे. मला कधी असं वाटतं नागभीडच्या परिसरामध्ये या टेकडीजवळ आम्हाला 4 एकर जर जागा शासनाकडनं किंवा दुसरं कोणी उपलब्ध करून देईल त्यातनं जर मिळाली तर या 5ही जिल्ह्याचं हे एक केंद्रस्थानी असलेलं गाव आहे. निसर्ग अजूनही समृद्ध आहे, आणि या ठिकाणी मग वर्षभर विद्यार्थ्यांना बोलावून, अलग अलग संस्थांच्या लोकांना बोलावून त्यांचं एक पर्यावरण शिबिर, संस्कार शिबिर जे आयोजित करावं. त्या मुलांनी प्रत्यक्ष आपल्या भागात गेल्यानंतर काहीतरी कॉन्क्रीट असं निर्माण होईल असं कार्य करावं, आणि त्या कार्याच्या निमित्ताने मग खरोखर आपण कुठेतरी प्रत्येक गावामध्ये थोडंसं हिरवं करण्याचं, प्रत्येक घरामध्ये 4 झाडं लावून तेवढा परिसर हिरवा करण्याची भावना निर्माण व्हावी, आणि माझ्या देशापुरतं, माझ्या विदर्भापुरतं, माझ्या राज्यापुरतं कमीत कमी असं आम्हाला काही करता यावं, ही एक इच्छा आहे. आपल्याला आयुष्य देणाऱ्या पर्यावरणाला
माणूस तोडत आहे आणि त्याचा नाश करत आहे सर, तर अशा वेळेस नया समाजाला काही सांगावंसं वाटतं का आपल्याला? समाजाच्या प्रत्येक घटकाचा सहभाग मिळाल्याशिवाय हे होणं शक्य नाही. आणि दुसरी गोष्ट, साधारणतः लोकप्रतिनिधी जे आहेत हे त्या संदर्भात मी म्हणू नये असं, परंतु श्रम करण्याच्या मानसिकतेचे जास्त आणि कार्य करण्याच्या मानसिकतेचे कमी आहे. आणि त्यामुळे ते आपल्या मनापासून या गोष्टींना योगदान देऊ शकत नाही. आणि त्यामुळेच त्यांच्या माध्यमातून कमीत कमी अतिशय लवकर आणि एक भरीव कार्य होण्याची शक्यता असते. परंतु शासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधी हे दोनही घटक या संदर्भात थोडे उदासीन असल्यासारखे वाटतात. आणि त्यामुळे NGOजना त्यांचं सहकार्य मिळत नाही आणि फक्त लोकांच्या सहकार्याच्या आधारावर त्यांना कार्य करावं लागतं. आणि त्यामुळे या कार्याला थोडासा वेग कमी आहे असं मला दुःखाने म्हणावंसं वाटतं. आपल्या या कार्यात आपल्याला सातत्याने यश मिळो अशी आशा करतो. आपण शिबिरामध्ये सहभागी झाल्या होत्या, तर शिबिराविषयी आपलं काय मत आहे, काय प्रतिक्रिया आहे? आम्हाला हे शिबिर अतिशय आवडले. या शिबिरामध्ये आम्हाला पर्यावरणाविषयी माहिती मिळाली. आम्ही पर्यावरणाला इतके महत्त्व नव्हतो देत. देव देवळात गेल्याशिवाय दिसत नाही, त्याचप्रमाणे पर्यावरणाच्या सानिध्यात राहिल्याशिवाय पर्यावरणाविषयी माहिती कळत नाही. आणि आम्हाला ह्या कॅम्पमध्ये हेच कळले की पर्यावरण म्हणजे काय, पर्यावरणाला वाचवण्यासाठी आपल्याला काय काय करावे लागेल. पृथ्वी टायटॅनिक भविष्याकडे वळलेली आहे आणि आपल्याला तिला तिकडे जाण्याकडे थांबवायचं आहे. आपली पृथ्वी 21व्या शतकामध्ये टायटॅनिक भविष्याकडे वळत आहे. तिला वाचवावे आणि त्यासाठी मी पण प्रयत्न करणार. तेच नाही तर त्या शिबिरामध्ये उपस्थित राहणारे शिबिरार्थीच नाही तर पूर्ण आपले भारतातील लोक पण त्या पृथ्वीला वाचवण्याचा प्रयत्न करावे, हीच माझी त्यांना विनंती आहे. काही शिबिरात सहभागी झाल्या होत्या, आपल्या काही प्रतिक्रिया आहेत का? हो, मी शिबिरात सहभागी झाले होते आणि मला वनश्री गटाचे गटप्रमुख म्हणून निवडण्यात आले होते. आणि वनश्री गटाचे गटप्रमुख झाल्यामुळे माझ्यावर त्या गटाची पूर्ण जबाबदारी आली होती. पण जेव्हा आपण एखाद्या वनात फिरतो, वनभ्रमंती करतो, तेव्हा आपण त्या मुली, ज्या मुली होत्या आमच्या गटातल्या, ज्या मुली होत्या त्या मुली जेवढ्या मनमोकळेपणाने वागत होत्या, जेवढ्या त्या शाळेत वागत नाही. मी शाळेत बघते त्या प्रत्येक मुलीच्या चेहऱ्यावर एवढे हास्य उमटलेले नसते. पण या वनामध्ये जेव्हा मी फिरलो तेव्हा त्या मुलीच्या चेहऱ्यावर असे अद्भुत हास्य होते की त्याचे वर्णन करणेही मला अपुरे पडते. पण शिक्षिका आहात, आपणही शिबिरात सहभागी झाल्या होत्या, आपलं काय शिबिराविषयी मत आहे? माझं मत असं आहे की नागभीडला 11 आणि 12 नोव्हेंबरला जे नागभीडला रामायण या स्थळी शिबिर आयोजित केलं गेलं आणि या शिबिरामध्ये पहिल्यांदा मला सहभागी व्हायला थोडं कुटकुट वाटलं, कारण 10 मुली घेऊन जाणं. तर तिथं गेल्यानंतर मला जे काही अनुभव आले पर्यावरणाविषयी, तिथल्या सानिध्यामध्ये गेल्यानंतर त्या रामायणस्थळी जे वृक्ष आहे ती वृक्षराजी बघितल्यानंतर मला असं वाटलं की प्रत्येक जी वनस्पती आहे त्या वनस्पती माझं मन मोहून टाकणाऱ्या होत्या. आणि त्या ठिकाणी हे जे संयोजकांनी ते जे स्थळ ठरवलं होतं ते स्थळ अगदी उत्साह देणारं होतं आणि आम्ही त्या ठिकाणी पर्यावरणाविषयी अनेक माहिती शिकलो. आम्ही आमच्या विद्यार्थिनीपर्यंत सुद्धा पोहोचवली. एवढंच माझं मत आहे. छोटूभाई पटेल हायस्कूल तर्फे 10 विद्यार्थ्यांनी या शिबिरात सहभाग घेतला. जेव्हा संस्कार शिबिर, पर्यावरण संस्कार शिबिर म्हटलं तर मला कोणत्या प्रकारचे संस्कार होणार आहेत हे काही तेवढं कळलं नाही. परंतु शिबिराचं पूर्ण समारोप झाल्यानंतर कळलं की ज्याप्रमाणे आपली आई आपल्याला संस्कार देत असते, मुलांना संस्कार देत असते आणि त्यामुळे मुलं आईचा आदर करणं शिकतात. त्याच प्रकारे आपण सुद्धा पर्यावरणाचे संस्कार झाल्यानंतर आपल्या भारत मातेचंच नव्हे तर वसुंधरेचा आदर करणं आपण शिकू शकतो. आणि म्हणून या पर्यावरणाच्या संस्कारातून मुलांनी इतकं काही शिकलं आहे की त्यांना पूर्ण आयुष्यभर पुरू शकते जर त्यांनी व्यवस्थित उपयोग केला तर. कारण तेच विद्यार्थी 10 विद्यार्थ्यांना सांगेल, ते 10 विद्यार्थी नंतर मोठे झाल्यानंतर कोणत्या ऑफिसमध्ये असेल किंवा आणखी कुठे मोठ्या हुद्द्यावर पोहोचेल
तेव्हा त्यांना या शिबिराची आठवण होईल आणि पर्यावरणाविषयी जे काही त्यांच्या मनात लहानपणी होतं ते साकार करण्याची त्यांच्यामध्ये कुवत निर्माण होईल. आणि म्हणून मला हे पर्यावरण शिबिर, इथली व्यवस्था आणि संयोजकांनी केलेले जे मेहनत आहे त्याचं खरं कौतुक वाटते. आणि मला सुद्धा बरंचसं काही शिकायला मिळालं आणि यातून मी सुद्धा एक प्रकारे माझ्या ब्रेन मध्ये एक वेगळ्या प्रकारची शक्ती निर्माण झाली आणि त्यापासून पर्यावरणाला कसं वाचवावं यासाठी मी सुद्धा विचार करू लागलो आहे. शाळेमध्ये सुद्धा विविध गोष्टी मी करायचं ठरवलेलं आहे. एवढा प्रभाव या पर्यावरण संस्कार शिबिरामुळे मला माझ्यावर झाला आहे. त्यामुळे संयोजकाचे आभार मानतो. सचिव म्हणून या फाउंडेशनचं काम करत असताना आम्ही या फाउंडेशनच्या वतीने अनेक उपक्रम राबवले. जसं ग्रामीण भागामध्ये स्लाईड शो, जे विविध उपक्रम आम्ही राबवले. या कार्यक्रमाला आम्हाला मागणी आली. आतापर्यंत आमच्या फाउंडेशनचे 88 शो पूर्ण झालेले आहेत आणि फाउंडेशनच्या अनेक उपक्रमापैकी हे एक उपक्रम म्हणजे पर्यावरण संस्कार शिबिर. आमची फार अशी इच्छा होती की चंद्रपुरातील, गडचिरोली जिल्ह्यातील, भंडारा जिल्ह्यातील, तिन्ही जिल्ह्यातील मुली एकत्र याव्यात आणि त्यांच्यावर पर्यावरण संस्कार व्हावे. या उद्देशातच आम्ही या शिबिराचं आयोजन केलं होतं. या शिबिराला गावातील अनेक शाळाचे मुख्याध्यापक, सन्माननीय शिक्षक वृंदांनी सुद्धा प्रतिसाद दिला आणि अतिशय सुंदररित्या या शिबिराचा कार्यक्रम झाला आणि सर्वांनी सहकार्य केलं. आमची संस्था फार मोठं काही काम करते असा भाग नाही, परंतु समाजाचं ऋण जे काही म्हणतात, जे आपल्या प्रत्येक माणसावरती असतं, ते त्या ऋणातून उतराई व्हायचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न आमची संस्था करीत आहे आणि यापुढेही संस्था अधिक उपक्रम राबवू इच्छिते. मात्र संस्थेला आर्थिक सहकार्याची, सर्वांच्या सहभागाची आवश्यकता असल्यामुळे संस्था या प्रसंगी सर्वांकडून सहकार्याची अपेक्षा करते.